नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जसं की आपलं ठरलेलं आणि मी आज लाईव्ह येऊन सांगितलेलं की आज मी लग्न संस्था आणि ओव्हरऑल लग्न का नाही जमत या विषयांवर व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि फायनली मला थोडासा वेळ भेटलाय एकांत, तर त्यामुळे मी विचार केला की आत्ता योग्य वेळ आहे तर आपण या विषयावर बोललं पाहिजे. कारण बऱ्याच जणांच्या मनात बऱ्याच शंका, बऱ्याच कुशंका, बऱ्याच म्हणजे आजकालची जी पिढी आहे आणि प्लस 90sची जी पिढी आहे, तर या सगळ्या म्हणजे जे लग्न संस्था आहे तर या विषयावर मी फेसबुकवर, ठीक आहे, फेसबुकवर म्हणा, इन्स्टावर म्हणा, की मोस्टली खूप जास्त निगेटिव्ह कमेंट्स ऐकते, जे की मला नाही वाटत आहे की याच्यासाठी चांगलं आहे. लग्न संस्था ही मोडकळीस नाही निघाली पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. कारण जसं की देवाने घडवले स्त्री आणि पुरुष, ठीक आहे, तर या दोन जाती आहेत, तर देवाने काहीतरी विचार करूनच घडवलंय, ठीक आहे. तर आजकाल जे म्हणतात की मुली पण लग्न नाही करायचंय किंवा मुलं म्हणतात की लग्न नाही करायचंय आणि असंच आयुष्य जगायचंय, तर ते मला कुठेतरी चुकीचं वाटतंय. आणि स्पेशली मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवते आज की जसं की आता मी फेसबुकवर खूप जास्त निगेटिव्ह कमेंट्स ऐकते मुलींबद्दल, ठीक आहे. इवन मुलांबद्दल काही मुलं खरंच खूप सपोर्ट करतात त्याच्यामध्ये, म्हणजे ज्यांचे चांगले विचार आहेत त्यांना त्या गोष्टी कळतात. पण जे आहेत, ज्यांचं जे फ्रस्ट्रेटेड आहेत, ज्यांचं लग्न जमत नाहीये काही केल्या आणि त्यांना म्हणजे त्याच्यात ते इतके प्रयत्न करतात तरी पण जमत नाही, तर त्यांचं फ्रस्ट्रेशन कुठेतरी ते ऑनलाईन निघतं आणि मग ते मुलींना दोष देत आहेत. तर याच विषयावर मित्रांनो मला बोलायचं आहे. आय होप तुम्हाला हा विषय आवडेल, कारण हा आपल्या ज्या चालू घडामोडी आहेत ना, जे आपल्या रिअल आयुष्यामध्ये चालू आहे, सध्या आपल्या समाजात चालू आहे, हा खूप गंभीर विषय होत चाललाय दिवसेंदिवस, मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण. तर सुरुवात कुठून करू मी तोच विचार करते की जसं की मी 2-3 दिवस झाले की काही पोस्ट बघते, जसं की काही हे आहेत, चॅनल्स आहेत किंवा काही ग्रुप्स आहेत, त्याच्यावर काही लोक मुद्दे मांडतात की आजकाल म्हणजे मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत किंवा मुलांच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत. तर मग खाली मी फक्त कमेंट्स वाचत असते की त्याच्यामध्ये काय दिलंय काय नाहीये. आणि मित्रांनो इतक्या निगेटिव्ह कमेंट्स येतात की मला विचार करून चक्कर येते सिरियसली. म्हणजे मीही आज तुमच्याच जागेवर आहे. खरं तर मी माझे एक्सपिरियन्स पण शेअर करणार आहे आणि तुमचे एक्सपिरियन्स शेअर करणार तुम्ही करू शकता याच्यावर. फक्त की भान ठेवा की जरी आपण आपले मुद्दे मांडत असेल तर ते चांगल्या भाषेत आणि त्याच्यामध्ये